उन्हाळ्यात आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवत असतो. आज आपण रव्याचे अगदी झटपट होणारे पळी पापड बनवलेले आहेत. हे पापड जेवढेच दिसायला छान दिसतात ना, तेवढेच खायला सुद्धा कुरकुरीत आणि टेस्टी लागतात. रवा म्हटलं की हलका फुलका आणि पापडही तेवढेच पटकन होतात. चला तर मग रेसिपी बघूया. त्यासाठी आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने 2 वाटी पाणीसुद्धा घेतले आणि छान असं संपूर्ण रव्यामध्ये एकजीव करून घेतले. त्यानंतर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने आपल्याला 6 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे एकूण यामध्ये आपण 8 वाटी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे. 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरी तीळ टाकून घ्यायची. म्हणजे पापड खायलासुद्धा अगदी स्वादिष्ट लागतात. सगळं एकजीव केलं की उकळी यायच्या आधीच आपण हे जे रव्याचं बॅटर बनवलेलं ते यामध्ये टाकून घ्यायचं. ते टाकल्यानंतर लगेचच एकजीव करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम लो करायचा. लो फ्लेमवर आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे या पिठामध्ये गाठी होत नाही. असंच जर आपण सतत ढवळत राहिलं ना, तर गाठी एकही होणार नाही आणि पीठ अगदी स्मूथली होतं. तुम्ही बघू शकतात 15 ते 20 मिनिटानंतर पीठ अगदी छान असं शिजून तयार झालेलं आहे. पीठ अगदी छान झालं की नंतर आता आपण एका पातेल्यामध्ये थोडं पीठ घेतलं. जर तुम्हाला कलर ॲड करायचा असेल तर या अशा पद्धतीने थोड्या थोड्या पिठामध्ये कलर ॲड करू शकतात. ऑप्शनल आहे. जर पांढरेच पापड बनवायचे असतील तर लगेचच पांढरे पापड पळीने टाकून घ्या. नंतर आपण काय केलं, मस्त उन्हात कडकडीत एखादी पिशवी फाडून घ्यायची. त्या पिशवीवर आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने चमच्याने सगळ्याच कलरचे आपण पापड टाकून घेणार आहोत. हे पापड खायला इतके छान लागतात ना, दिसायला तर सुंदर दिसतातच आहे, पण खायलासुद्धा तेवढेच टेस्टी लागतात. उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रकारचे पापड, कुरडई, चकली भरपूर प्रकार बनवतो. त्यामध्येच हे हलके-फुलके मुलांसाठी जर तुम्ही रव्याचे पापड बनवले ना, तर मुलांना आवडतील तर खूपच, पण कधी संपतील तुम्हाला कळणारसुद्धा नाही. या पद्धतीने तुम्ही हे बारीक रव्याचे पापड नक्कीच ट्राय करा. अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवायचे. तुम्ही बघू शकतात अगदी कुरकुरीत असे वाळले गेलेले आहेत. आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते. बघू शकता पापड अगदी फुलून डबल होतो आहे. एवढा हा फुलतोसुद्धा आहे. जराही आपण यामध्ये पापडखार वापरलेला नाही किंवा मग सोडासुद्धा वापरलेला नाही, तरीसुद्धा पापड अगदी फुलतो आहे आणि अगदी बारीक असा झालेला आहे. अगदी कुरकुरीत लागतो. एकदा तुम्ही हे रव्याचे पापड नक्की ट्राय करा. जेवढ्या झटपट बनतात ना, तेवढ्या झटपट संपूनसुद्धा जातात. मुलांना नेहमी वेगवेगळं खायला देतो. त्यात हे हलके-फुलके रव्याचे पापड त्यांना खूपच आवडतील. लहाने काय मोठ्यांनासुद्धा इतके आवडतील ना, अगदी झटपट संपूनसुद्धा जातील. अशाच पद्धतीने आपण जेवढे पापड होते ना, तेवढे सगळे तळून घेतले. अगदी मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे. तुम्हाला मी हातात भुगासुद्धा करून दाखवते. इतका झटपट भुगा होतो. अगदी कुरकुरीत आणि टेस्टी हे पापड बनतात. बघू शकता पापड तळून घेतले. तुम्हाला छोटा पापड ठेवून दाखवते. अगदी फुलून डबल झालेला आहे. इतके कुरकुरीत हे झालेले आहेत. अगदी हातात भुगा होतो. नक्की हे रव्याचे पापड एकदा ट्राय करा.